मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केलाय। जानेवारी स्कॉर्पिओ गाडी खरेदी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याच प्रवासासाठी सोयीच्या नसल्याची तक्रार नमूद आहे। सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि वैधानिक समिती अध्यक्षांसाठी नव्या गाड्यांची मागणी करण्यात आली असून हा प्रस्ताव आता लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। तर फक्त 6 महिने झालेत या नवीन गाड्या घेतल्या गेल्या होत्या, मात्र त्या सोयीच्या नाहीयेत असं म्हणत पुन्हा एकदा इनोव्हा क्रिस्टा या गाड्या घेण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला गेलाय। हा नवा प्रस्ताव महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सध्या मंजुरीसाठी आहे। महापालिकेत 6 महिन्यातच नवा गाड्या घेण्याचा आता प्रस्ताव पाठवला जातोय। स्कॉर्पिओ गाड्या सोयीच्या नाहीयेत आणि त्यामुळे इनोव्हा क्रिस्टा या गाड्या हव्यात असा हा नवा प्रस्ताव आहे। महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी हा आता प्रस्ताव पाठवला जातोय। जानेवारी महिन्यातच या इनोव्हा गाड्यांची खरेदी करण्यात आली होती, मात्र त्या गाड्या प्रवासासाठी सोयीच्या नाहीयेत अशी तक्रार यात नमूद आहे आणि त्यामुळे नवीन गाड्या घेण्यात याव्यात अशी एक प्रस्तावाची मागणी आता महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहे। हा जो नवा प्रस्ताव आहे तो आता महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे मंजूर करतात का हे देखील पाहावं लागेल। स्कॉर्पिओ गाड्या सोयीच्या नाहीयेत, इनोव्हा क्रिस्टा गाड्या आम्हाला हव्यात असा एक नवा प्रस्ताव आता पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आलेला आहे। मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केलाय। जानेवारीतच स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या, मात्र त्या प्रवासासाठी सोयीच्या नाहीयेत अशी तक्रार आहे। सभागृहातील नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि वैधानिक समिती अध्यक्षांसाठी नव्या गाड्यांची मागणी करण्यात आली असून प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल। त्याच संदर्भात बोलूया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याशी। शिल्पा, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचं कामकाज सुरू झालं। नगरसेवक, महापौर पदावर बसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने ज्या गाड्या दिल्या होत्या त्या 6 महिन्यातच नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे। आपण जर पाहिलं तर सुरुवातीला ज्या गाड्या दिल्या होत्या त्या स्कॉर्पिओ गाड्या सोयीच्या नसल्याचं इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा हा प्रस्ताव आहे। मुंबई महानगरपालिकेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सेवेसाठी आणखीन काही महागड्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव देखील आता प्रशासनाकडून तयार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते असतील, विरोधी पक्ष नेते आहेत, उपमहापौर आहेत आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची ही मागणी आहे। जानेवारी महिन्यातच पालिकेकडून स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या, मात्र आता ह्या स्कॉर्पिओ गाड्यांवर केलेला लाखो कोटी रुपयांचा जो खर्च आहे तो पाण्यात गेला की काय अशी चर्चा आता मुंबई महानगरपालिकेमध्ये रंगलेली पाहायला मिळते। सध्या जर पाहिलं तर नवीन गाड्यांचा जो प्रस्ताव आहे तो लवकरच आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। त्यामुळे आता आयुक्त अश्विनी भिडे ज्या आहेत त्या या प्रस्तावाला मंजुरी देतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असलं तरी नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, नागरिकांची वर्दळ ही मुंबई महानगरपालिकेमध्ये वाढलेली आहे आणि त्या हिशोबाने किंवा तो सर्व मुंबई महानगरपालिकेतील सभांची बैठका ज्या होत आहेत ते जर पाहिल्या तर आपण त्यानुसार मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते असतील, गटनेते असतील यांनी ही मागणी केलेली आहे। महापौर रितू चौडे यांना देखील त्यांच्या सेवेसाठी जी गाडी दिली होती ती देखील 30 ते 35 लाखाची असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता उपमहापौर असतील, सभागृह नेते असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील यांना ह्या गाड्यांचा जो प्रस्ताव आहे तो मान्य करून या गाड्या मिळणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असलं तरी मुंबई महानगरपालिकेचे सत्ताधारी जे आहेत सभागृह नेते गणेश खणकर यांनी ही मागणी केलेली आहे। त्यामुळे आता वाहन प्रवासासाठी सोयीची नसल्याची मागणी केल्यामुळे तक्रार देखील आहे आणि मागणी देखील केलेली आहे। त्यामुळे बरोबर आहे, मागणी जी आहे त्यापुढे त्याचं काय होतं हे पाहावं लागेल। शिल्पा, तुम्हाला थोडंसं थांबवते। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। यशवंतजी, आपल्या पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। काय वाटतं तुम्हाला या प्रस्तावाबद्दल? 6 महिन्यांपूर्वी स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या होत्या पण त्या आता सोयीच्या नाहीयेत असं सांगत नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा हा प्रस्ताव आहे, अजून मंजूर झाला नाहीये पण महापालिका आयुक्तांकडे तो पाठवलाय। स्कॉर्पिओ गाड्या आता नुकत्याच घेतल्या आहेत, 2-3 महिने झालेले आहेत। आता ह्यांना असं जाणवतंय की त्या स्कॉर्पिओमुळे यांच्या पाठदुखी होते। तर इतके वर्ष वॉर्ड ऑफिसर्स किंवा अभियंते स्कॉर्पिओच वापरतायत, त्यांना कधी कोणाला त्रास झाला नाही। आता ह्यांना इनोव्हा क्रिस्टा पाहिजे कारण महापौरांची गाडी आहे, मग आम्हाला का नाही? मग ह्या इनोव्हा तुम्ही घेणार आणि नंतर स्कॉर्पिओ त्या वॉर्ड ऑफिसरांना देणार आणि वॉर्ड ऑफिसरांच्या स्कॉर्पिओ अभियंत्यांना देणार, त्यांना नाही का त्रास होणार? हा केवळ स्वतःचा सत्तेची जी मजा चालली आहे ना, लूट चालली आहे
हा त्याचा एक भाग आहे आणि विरोधक म्हणून आम्ही त्याचा विरोध करत राहू, कारण अजून तो प्रस्ताव काही पास झालेला नाहीये. आम्ही नक्कीच त्याला विरोध करू. बरोबर. मला काय वाटतं यशवंतजी, आता 6 महिन्यांपूर्वीच गाड्या घेतलेल्या, त्या गाड्या आधीच आहेत, हा जो 6 अधिकचा महिने खर्च नाही हो, केला 4 जाणार महिने आहे. झाले नाही, 4 महिने झाले असतील, 3 ते 4 महिने. बरं बरं. आणि त्या कारण गाड्या तर आपल्याकडे तुम्ही माहिती असेल यांना की जानेवारी महिन्यामध्ये त्या गाड्या घेतल्या गेल्यात. घेतल्या तरी वापरात त्या आल्या फेब्रुवारी नंतर ना. बरं, पण हा जो खर्च आहे तो मुंबईमधल्या इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो असं वाटत नाही? एक्झॅक्टली ना. मला एक सांगा, आज शिक्षण शालेय वस्तू ज्या आहेत 27 वस्तू ऑगस्ट महिन्याला आता उजडायला आला, मुलांच्या प्रथम चाचणी परीक्षा आल्या तरीही अजून त्या वस्तू त्यांना मिळाल्या नाहीयेत. आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहे सगळा. आता इतक्या मोठ्या प्रमाणात साथीचे सगळे रोग चालू झालेत, त्याच्यावर कुठेही काही लोकांना असं हे सुसह्य असं काही मिळेल असं कुठेही परिस्थिती कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नाहीये. याकडे लक्ष द्यायला हवं. तिकडे ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च करायला हवा. लोकांना चांगली औषधं मिळायला हवीत. इकडे कोणी ह्याच्यावर कोणी बोलत नाही. आम्हाला काय मिळेल यासाठीच फक्त प्रयत्न करणार असाल आणि लोकांनी तुम्हाला यासाठी नाही पाठवले, लोकांनी तुम्हाला त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सभागृहात पाठवल्या. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय आणि स्वतःच्या मजेसाठी आता स्कॉर्पिओचा कंटाळा आला तर आता आम्हाला इनोव्हा क्रिस्टा पाहिजे, हे काही बरं नाहीये, हे वागणं बरं नाही यांचं. त्यामुळे आता हा जो पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव गेलाय तो मान्य होतो की नाही ते बघावं लागेल. धन्यवाद यशवंतजी, तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी. यानंतर आपण बोलूया थेट मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत. किशोरीताई, हा जो प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवला गेलाय हा गाड्यांचा आहे. आधीच गाड्या, स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या गेल्या आहेत, पण आता त्या गाड्यांचा त्रास होतोय, त्या सोयीच्या नाही आहेत, म्हणून इनोव्हा क्रिस्टा गाड्याचा हा प्रस्ताव आहे. महापालिका आयुक्तांनी अजून काही मंजूर केला नाहीये, पण काय वाटतं तुम्हाला या प्रस्तावाबद्दल? नाही, मला आश्चर्य हेच वाटतंय, आयुक्तांकडे प्रस्ताव गेलाय, मंजूर करतील की नाही मलाही नाही माहिती. मुळात हा चुकीचा आहे. या इतक्या नवीन छान गाड्या घेतलेल्या आहेत, एकतर मला डाऊट आहे त्या स्कॉर्पिओ कंपनीलाच छेद द्यायचा आहे का यांना. बघा, तुमच्या गाड्या आम्ही नाकारतोय, यातलं बाबा काही राजकारण करू शकतात. मुळामध्ये या संपूर्ण 227 मध्ये जे आम्ही प्रमुख आहोत त्यांना गाड्या पाहिजे, त्यांच्याशी तर बोला. मनमानी कारभार करताय का? आणि दुसरं, महापौरांच्या स्वीय म्हणजे खाजगी जी मुलगी, ज्या काही कोण मुलगी आहे, 50,000 पगार महापालिकेच्या तिजोरीतून 11 लोक त्यांच्याकडे ऑलरेडी काम करतायत, पीए म्हणून, स्टेनो म्हणून. म्हणजे महापौरांना काय झालंय काय? 11 लोक कामाला असताना मला माझी प्रायव्हेट सेक्रेटरी तिला 50,000 पगार द्या, या महापालिकेत कधी घडलं नाही असं. जे कोण असतात पोरं त्यांना आम्ही देतो, बाबा हे घे 5,000, हे घे 10,000, चल बाबा. कधी बदलली जातात. 50,000 मानणं नाही, 25,000 नगरसेवकांना. आणि खाजगी पीएला 50,000 ही उधळण आहे. ही संपूर्ण महापालिकेच्या तिजोरीवर डाका आहे, ही उधळण आहे. महापौर बंगला रिपेअर झाला 4-4.5 कोटी. काय झालंय? कोट्यानी कोटी तुम्ही उड्डाणं करायला आलात का? मुंबईच्या रस्त्यावर एकही खड्डा नसणार, हे कोण बोलतंय? उपमुख्यमंत्री. आणि हे काय सांगतात, खड्ड्यांनी आमची पाठ दुखते. एकाच सरकारमध्ये 2 भाष्य कशी असू शकतात? विरोधाभासच आहे हा किशोरीताई. पण जर आता हा जो प्रस्ताव पाठवला गेलाय महापालिका आयुक्तांकडे, जर त्यांनी हा प्रस्ताव मान्य केलाच तर तुमची भूमिका काय असेल? त्यांनी मान्य केला तर आयुक्त पण उधळपाटीमध्ये बसले आहेत. आयुक्त खाजगी पीएना 50,000 पगार देत आहेत, ते पण मागच्या 4 महिन्यापासून द्यायला लागणार. त्याच्यानंतर गाड्या नवीन पाहिजे, बंगले तोडून पाहिजे. हेरिटेजचा सावधान बदललं जात नाही, पण हेरिटेजचा बंगला तोडला आतून, सगळं बदललं. कसं काय काय करताय? कोणासाठी आलात तुम्ही? कुठल्या सेवेसाठी आलात? काय सांगता तुम्ही नेहमी मुंबईकरांच्या सेवेसाठी? कुठल्या सेवा करताय? बरोबर. त्यामुळे आता पुढे नक्की काय होतं हे देखील पाहावं लागेल. किशोरीताई, धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया पुढारी न्यूज पाशी मांडली त्यासाठी.